हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी इथे घालते डाळीला फोडणी, घातले थोडंसं तेल, जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि एक छोटा टोमॅटो. आता हे थोडं मीठ पण घातलं आहे. नंतर ते सॉफ्ट होईल त्याच्यानंतर हळद घातली आहे आणि हे थोडंसं स्मॅशी सॉफ्ट झाल्यानंतर याच्यात डाळ घालेल. आणि डाळ घालताना थोडीशी डाळ पण ठेवली आहे साईडला. ॲक्च्युली माझा मुलगा सहसा साधी डाळ खातो, तूप मीठ डाळ घालून, खूप छान लागते. तर त्याच्यानंतर मी फटाफट आवरून घेतलं. दुसरी तयारी भाजीची आणि भाताची तयारी करते. राईस लावणार आहे आणि चपात्या माझ्या झाल्या आहेत आणि चवळीची भाजी करणार आहे. त्यासाठी मी फटाफट इथे बाकीचं सगळं आवरून घेतलं. मसाल्याची तयारी करते. ही डाळ बघू शकतो तुम्ही उकळते आहे. मी कोथिंबीर घातली. कोथिंबीर आपण चिरू पण शकतो किंवा आता सवय असल्यामुळे मी अशीच फटाफट त्याच्यातच चिरून टाकली. पण तुम्ही पण केअरफुली करा, कारण की सहसा चाकू धारदार असल्यामुळे ना चाकू आपल्याला आपल्या फिंगरला लागू पण शकतो. त्याच्यानंतर मी जेवढी भांडी होती ती फटाफट धुवून टाकली आणि डाळ एका वाटीत काढून घेतली. आणि तिथे तयारी केली चवळीच्या भाजीची. तर कांदा, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता असं बारीक करून घेतला आहे आणि एक छोटंसं टोमॅटो पण घेतला होता. असं तेल घातलं आहे, त्यात थोडंसं जिरं घातलं आहे, त्यात आपलं रेग्युलर मसाले, जिरं पावडर, धनिया पावडर, लाल तिखट आणि थोडा घरगुती आपला मसाला किंवा गरम मसाला जे काही अवेलेबल असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर चवळी आधीच उकळून घेतली होती मीठ घालून आणि मग गरम केली, ती उकळवली आणि एका साईडला लावला भात.